नमस्कार सर्व स्वामी भक्तांना. सत्याचा मार्ग कठीण असला तरी विजय सत्याचाच होतो. एक छोट्याशा गावात एक माधव नावाचा साधा आणि प्रामाणिक माणूस राहत होता. माधवची परिस्थिती फार श्रीमंत नव्हती. त्याचं छोटंसं घर होतं. त्याच्या घरात त्याची पत्नी सीता, मुलगा अमोल आणि त्याची वृद्ध आई राहत होती. माधव रोज सकाळी लवकर उठायचा, स्नान करून स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावायचा आणि हात जोडून प्रार्थना करायचा. तो नेहमी स्वामींना म्हणायचा, "स्वामी, माझ्याकडून काहीही कुणाचंही वाईट होऊ देऊ नका. माझ्या हातून काही चूक झाली तर मला योग्य मार्ग दाखवा. पण आयुष्यात कितीही संकटं आली तरी मला सत्याच्या मार्गावरून दूर जाऊ देऊ नका." माधव गरीब होता, पण त्याच्याकडे एक खूप मोठी संपत्ती होती आणि ती म्हणजे त्यांचा प्रामाणिकपणा. गावातील प्रत्येक व्यक्ती माधवाचा आदर करायची, कारण माधवने आपल्या आयुष्यात कधीही कोणाला फसवले नव्हते. तो नेहमी म्हणायचा, "माणसाकडे पैसा कमी असला तरी चालेल, पण मनातलं सत्य कधीही कमी होता कामा नये." पण त्याच गावात रघुनाथ नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता. रघुनाथांकडे भरपूर पैसा होता, मोठं घर होतं, गावात त्यांचा दबदबाही होता. पण एक गोष्ट त्याला अजिबात आवडत नव्हती, ती म्हणजे माधवची प्रामाणिकता. रघुनाथ मनातल्या मनात माधवचा मत्सर करायचा. तो विचार करायचा, माझ्याकडे एवढा पैसा आहे, एवढी संपत्ती आहे, तरी लोक माधवचा एवढा आदर का करतात? माधव गरीब असूनही प्रत्येकाच्या मनात त्यांच्यासाठी एवढा मान का आहे? हळूहळू रघुनाथांच्या मनात माधवबद्दल द्वेष निर्माण झाला. पण माधवला याची काहीच कल्पना नव्हती. तो आपलं साधं आयुष्य जगत होता आणि रोज स्वामी समर्थांचे नाव घेत आपल्या मार्गावर चालत होता. एक दिवस गावातील जुन्या मंदिराची दुरुस्ती करायचे ठरवलं. मंदिराच्या दुरुस्तीसाठी गावातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या परीने पैसे दिले. काहींनी 100 दिले, काहींनी 1000 दिले, तर काहींनी आपल्या क्षमतेनुसार मदत केली. काही दिवसात मंदिरासाठी मोठी रक्कम जमा झाली. आता प्रश्न होता की या पैशाची जबाबदारी कोणाकडे द्यायची? तेव्हा गावातील एका ज्येष्ठ व्यक्तीने सांगितले, "ही जबाबदारी माधवकडे द्या. माधवपेक्षा प्रामाणिक माणूस आपल्या गावात दुसरा नाही." गावातील सर्व लोकांनी या निर्णयाला मान्यता दिली. माधवनेही प्रामाणिकपणे ही जबाबदारी स्वीकारली. त्याने मंदिराच्या पैशाचा प्रत्येक रुपयाचा हिशोब वहीत लिहून ठेवला. किती पैसे जमा झाले, कुठे किती पैसे खर्च झाले, सगळा हिशोब त्याने व्यवस्थित ठेवला. पण एक दिवस अचानक मंदिराच्या पैशामधील मोठी रक्कम गायब झाली. संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. सगळे लोक मंदिराजवळ जमा झाले. रघुनाथने संधी साधली आणि मोठ्याने म्हणाला, "पैसे माधवकडे होते, मग पैसे गायब कसे झाले?" सगळ्यांच्या नजरा माधवकडे वळाल्या. माधव काही क्षण शांत राहिला. त्याने सर्वांकडे पाहिले आणि शांतपणे सांगितले, "मी मंदिराच्या पैशातील 1 रुपया सुद्धा घेतला नाही." रघुनाथ मोठ्याने हसला आणि म्हणाला, "पैसे चोरणारा माणूस पकडल्यानंतर असंच म्हणतो." हे शब्द ऐकून माधवच्या मनाला खूप मोठा धक्का बसला. ज्यांच्यावर संपूर्ण गाव विश्वास ठेवत होतं, आज त्यांच्यावर चोरीचा आरोप होता. माधवच्या डोळ्यात अश्रू आले. पण त्याने कोणाशीही भांडण केले नाही. त्याने फक्त मनात स्वामी समर्थांचे स्मरण केले आणि म्हणाला, "स्वामी,
सत्य काय आहे हे तुम्हाला माहीत आहे. मला कोणासमोर काही सिद्ध करायचे नाही. माझं सत्य मी तुमच्या चरणी सोपवलं आहे. त्या दिवसापासून माधवच्या आयुष्यात संकटांची सुरुवात झाली. ज्या लोकांनी कालपर्यंत आदर केला होता, तेच लोक आता त्यांच्याकडे संशयाने पाहू लागले. माधव रस्त्यातून जात असताना काही लोक त्यांच्याबद्दल कुजबुजायचे. हा तोच आहे ना मंदिराचे पैसे चोरणारा? माधव हे सगळं ऐकायचा. त्यांच्या मनाला खूप वाईट वाटायचे, पण तो शांत राहायचा. एक दिवस घरी आल्यानंतर त्याची पत्नी सीताने विचारले, तुम्ही खरंच मंदिराचे पैसे घेतले नाहीत ना? माधवला हा प्रश्न ऐकून खूप दुःख झालं. त्याने सीताकडे पाहिले आणि म्हणाला, सीता, तूही माझ्यावर संशय घेतलास? सीता लगेच म्हणाली, नाही, मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण मला तुमच्यासाठी दुःख होतंय. तुम्ही खरं असूनही तुम्हाला एवढं सगळं सहन करावं लागतंय. माधव म्हणाला, सीता, सत्याचा मार्ग कधीच सोपा नसतो, पण आपण सत्यावर असलो तर आपल्याला कुणाची भीती बाळगायची गरज नाही. आज लोक माझ्यावर विश्वास ठेवत नसतील, पण एक दिवस सत्य स्वतःच्या सगळ्यासमोर येईल. पण संकट अजून संपली नव्हती. माधववर चोरीचा आरोप झाल्यानंतर त्याचं कामही बंद झालं. घरात पैशाची कमतरताही निर्माण झाली. मुलांच्या शाळेची फी भरायची होती. आईसाठी औषधं आणायची होती. घरात अन्नाचा साठाही कमी झाला होता. सीतेने आपल्या अंगावरील शेवटचा सोन्याचा दागिना विकण्याचा निर्णय घेतला. माधवने तिला थांबवत सांगितले, नको सीता, हे तुझ्याकडे असलेले शेवटचे सोने आहे. सीता म्हणाली, दागिना पुन्हा घेता येईल, पण तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमचं सत्य मी कधीही विकू देणार नाही. हे ऐकून माधवच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने हात जोडले आणि स्वामी समर्थांना म्हणाले, स्वामी, माझी परीक्षा घ्या, पण माझ्या कुटुंबाला माझ्यामुळे त्रास होऊ देऊ नका. एक दिवस माधवचा जुना मित्र त्याला भेटायला आला. त्याने माधवला समजावत सांगितले, माधव, तू एवढा त्रास का सहन करतोस? रघुनाथाकडे जा, त्यांच्याशी समझोता कर, त्याला काही पैसे दे, तो तुझ्यावरचा आरोप मागे घेईल. माधव काही क्षण शांत राहिला. मित्र पुन्हा म्हणाला, माधव, कधी कधी सत्यापेक्षा व्यवहार महत्त्वाचा असतो का? माधवने आपल्या मित्राकडे पाहिले आणि शांतपणे उत्तर दिले, जर माझं सत्य पैशाने विकत घ्यावं लागलं असेल तर ते सत्य नाही. मित्र म्हणाला, मग आयुष्यभर त्रास सहन कर. माधव हसला आणि म्हणाला, त्रास काही दिवसाचा असतो, पण खोट्याची शिक्षा आयुष्यभराची असते. त्या रात्री माधव खूप दुःखी झाला. तो गावातील सर्व समर्थांच्या मंदिरात गेला. मंदिरात कोणीही नव्हतं. समोर फक्त स्वामींची मूर्ती होती आणि एक दिवा शांतपणे तेवत होता. माधव स्वामींच्या चरणी बसला. त्यांच्याकडे डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, स्वामी, मी थकलो आहे. लोक मला चोर म्हणतात. माझ्या कुटुंबांना त्रास होतोय. मी सत्याच्या मार्गावर चालतोय, पण माझ्याच आयुष्यात एवढं दुःख का? माधव काही वेळ शांत बसला. मग पुन्हा म्हणाला, स्वामी, मला एकदा तरी सांगा, मी चुकीच्या मार्गावर तर नाही ना? मंदिरात पूर्ण शांतता होती. तेवढ्यात बाहेरून एक हलका वारा आला. मंदिरातील दिव्याची ज्योत हलली. माधवने डोळे बंद केले आणि त्यांच्या मनात एकच विचार आला, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माधवने डोळे उघडले. त्याने स्वामींच्या मूर्तीकडे पाहिले आणि हात जोडून म्हणाला, स्वामी, आता मला काही नको. माझं सत्य मी तुमच्या चरणी सोपवलं आहे. त्या दिवसापासून
माधवने एक निर्णय घेतला. त्याने ठरवले, मी माझं काम करीन, सत्याला वेळ देईल, कारण सत्याला घाई नसते. काही दिवस गेले आणि एक दिवस गावात अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता. नदीचं पाणी वाढत गेलं आणि काही तासातच संपूर्ण गावात पूर आला. लोक आपापला जीव वाचवण्यासाठी धावू लागले. अनेक घरामध्ये पाणी शिरलं, अनेक लोक अडकले. त्याच वेळी रघुनाथाच्या घरातून मोठ्याने आवाज आला, माझ्या नातीला वाचवा, कोणीतरी माझ्या नातीला वाचवा. रघुनाथची लहान नात घरात अडकली होती. पाण्याचा प्रवाह खूप वेगाने होता. कुणीही पुढे जायला तयार नव्हतं. तेवढ्यात माधव तेथे आला. लोकांनी त्याला थांबवलं. माधव, तिकडे जाऊ नकोस, तुझा जीव जाईल. माधवने एकदा नदीकडे पाहिलं, मग त्याने डोळे बंद केले आणि मनापासून म्हटलं, श्री स्वामी समर्थ, आणि तो त्या पुराच्या पाण्यात उतरला. पाण्याचा प्रवाह खूप जोरात होता. माधव एकदा घसरला, पण त्याने स्वतःला सावरलं. हळूहळू तो त्या घरापर्यंत पोहोचला. त्याने मुलीला आपल्या हातात उचललं आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तिला सुरक्षित बाहेर आणलं. रघुनाथ धावत माधवाजवळ आला. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. ज्या माधववर त्याने चोरीचा आरोप केला होता, आज त्याच माधवने त्याच्या कुटुंबातील मुलीचा जीव वाचवला होता. रघुनाथ काहीच बोलू शकला नाही. माधवने फक्त एवढेच म्हटलं, माणुसकीला शत्रू मित्र नसतो, आणि तो तिथून निघून गेला. काही दिवसांनी पूर ओसरला. गावातील लोकांनी मंदिराची साफसफाई केली. साफसफाई करताना मंदिरातील एकाच जुन्या खोलीत एका कोपऱ्यात एक लोखंडी पेटी सापडली. लोकांनी ती पेटी उघडली आणि सगळे लोक आश्चर्यचकित झाले. त्या पेटीमध्ये मंदिराचे तेच पैसे होते ज्याची चोरी केल्याचा आरोप माधववर आणण्यात आला होता. सत्य अखेर सगळ्यांसमोर आलं होतं. माधव निर्दोष होता. त्याने मंदिराचे पैसे चोरले नव्हते. गावातील प्रत्येक व्यक्तीला आपली चूक समजली. सगळ्यांना कळलं की त्यांनी एका निर्दोष माणसावर विश्वास ठेवला नाही. आणि त्याच वेळी रघुनाथ माधवासमोर आला. रघुनाथांच्या डोळ्यात पश्चाताप होता. तो माधवला म्हणाला, माधव, मला माफ कर. माधव शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिला. रघुनाथ म्हणाला, मी तुझ्यावर खोटा आरोप केला. माझ्या मनात तुझ्याबद्दल मत्सर होता. तू गरीब असूनही लोक तुझा आदर करायचे. मला ते सहन होत नव्हतं, म्हणून मी तुला बदनाम केलं. माधव काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, रघुनाथ, तुम्ही माझं खूप नुकसान केलं. माझ्यावर खोटा आरोप केला. माझ्या कुटुंबांना खूप त्रास सहन करावा लागला. पण आज मी तुम्हाला माफ करतो. रघुनाथ आश्चर्याने माधवकडे पाहू लागला. माधव म्हणाला, कारण मला माझ्या मनात द्वेष ठेवायचा नाही. मी सत्याच्या मार्गावर चाललो आहे आणि सत्याच्या मार्गावर चालताना मनात द्वेष ठेवता येत नाही. संपूर्ण गाव माधवकडे पाहत होतं. ज्याला काही महिन्यापूर्वी सगळे चोर समजत होते, आज त्याच माणसाचा सगळे आदर करत होते. गावातील एक ज्येष्ठ व्यक्तीने माधवला विचारले, माधव, एवढं सगळं सहन करूनही तू सत्याची साथ का सोडली नाहीस? माधव हसला. त्याने स्वामी समर्थांच्या फोटोसमोर पाहिले आणि म्हणाला, कारण माझ्यावर लोकांचा विश्वास नसला तरी चालेल, पण माझ्यावर माझ्या स्वामींचा विश्वास आहे. एवढं माझ्यासाठी पुरेसं आहे. भक्तांनो, ही कथा फक्त माधवची नाही, ही कथा आपल्या प्रत्येकाची आहे. आपल्या आयुष्यात कधी ना कधी अशी वेळ येते जेव्हा आपण सत्य बोलतो, पण लोक आपल्यावर विश्वास ठेवत नाही. आपण कोणाचंही वाईट करत नाही, पण आपल्याला द्वेष दिला जातो. आपण चांगलं करतो,
पण आपल्यालाच वाईट ठरवलं जातं. अशा वेळी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. सत्याचा मार्ग कधीच सोपा नसतो, पण सत्याचा पराभव कधीच होत नाही. खोटं बोलून तुम्ही काही काळासाठी जिंकू शकता, पण सत्य बोलून तुम्ही आयुष्यभरासाठी जिंकता. म्हणून जर तुम्ही आज तुमच्यावर अन्याय होत असेल, जर तुमच्यावर खोटे आरोप होत असतील, जर लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नसतील, तर निराश होऊ नका. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. कदाचित आज तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही. कदाचित आज तुम्हाला न्याय मिळणार नाही. कदाचित आज तुम्हाला सगळ्यांसमोर स्वतःला निर्दोष करता येणार नाही. पण लक्षात ठेवा, वेळ नेहमी बदलते. आजची रात्र कितीही काळोखी असली तरी उद्या सूर्य नक्की उगवतो. त्याचप्रमाणे आज सत्य लपवलेलं असतं तरी एक दिवस सत्य नक्की समोर येईल. म्हणून सत्याचा मार्ग कठीण असला तरी तो सोडू नका. लोक तुमच्यावर हसतील, तुमच्यावर आरोप करतील, तुम्हाला एकटं पाडतील, पण तुम्ही सत्याची साथ सोडू नका. कारण आज तुमच्यावर हसणारे लोक उद्या तुमचं कौतुक करतील. आज तुमच्यावर आरोप करणारे लोक उद्या तुमची माफी मागतील. आणि आज तुम्हाला एकटं सोडणारे लोक उद्या तुमच्याच जवळ येण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही फक्त एक गोष्ट करा, सत्यावर विश्वास ठेवा आणि तुमची चिंता स्वामी समर्थांच्या चरणी सोपवा. कारण स्वामी समर्थ कधीही आपल्या भक्ताला एकटं सोडत नाहीत. कदाचित तुमची परीक्षा मोठी असेल, पण तुमच्या विजयाची वेळही जवळ आलेली असेल. म्हणून आज जर तुमच्या आयुष्यातही काही संकटे असेल, जर तुमच्यावर अन्याय झाला असेल, जर कुणी तुम्हाला चुकीचं समजत असेल, तर मनापासून फक्त एवढंच म्हणा, स्वामी, माझं सत्य मी तुमच्या चरणी सोपवलं आहे. मला कोणासमोर स्वतःला सिद्ध करायचे नाही. योग्य वेळ आल्यावर तुम्हीच माझं सत्य जगासमोर आणा आणि विश्वास ठेवा. सत्याला उशीर होऊ शकतो, पण सत्याचा पराभव कधीच होत नाही. म्हणून सत्याच्या मार्गावर चालत राहा. स्वामी समर्थांचे नाव घेत राहा. मनात श्रद्धा ठेवा आणि कितीही मोठं संकट आलं तरी खोट्याचा आधार घेऊ नका. कारण खोटं तुम्हाला काही काळासाठी वाचवेल, पण सत्य तुम्हाला आयुष्यभरासाठी जिंकवेल. जर तुम्ही स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ, आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा ज्याला आज सत्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे त्याला पुन्हा एकदा आशा मिळेल. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.